नमस्कार, ज्योती फॅशन डिझायनिंगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बेसिक कटिंगला सुरुवात करणार आहोत। आता बेसिक कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायची असते हे पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला मागील भाग कशा पद्धतीने कटिंग करायचा असतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता ही ब्लाऊजसाठी लागणारी पूर्ण मापे आहेत। मागील भागावरती कोणत्या भागाचा उपयोग करायचा असतो हे मी सर्व तुम्हाला इथे सांगणार आहे। अगोदर आपल्याला हा मागील भाग कटिंग करायचा असतो। आता हा मागील भाग कटिंग करत असताना आपल्याला हा मागील भाग आपला जसे की आपला कटोरी ब्लाऊज असो, प्रिन्सेस ब्लाऊज असो, फोर्टक्स ब्लाऊज असो, फोर्टक्स बेल्ट ब्लाऊज किंवा फोर्टक्स साधा डबल कटोरी ब्लाऊज असो, सर्व प्रकारच्या ब्लाऊज मध्ये आपल्याला हा मागील भाग आपल्याला अशाच पद्धतीने कटिंग करावा लागतो। आता हा मागील भाग आहे, ह्या मागील भागाची ही जी ओरिजिनल ड्राफ्टिंग आहे, जसे की आपल्याला 36.50 आपली मेन चेस्ट आहे आणि छातीची वरची गोलाई जी आहे 34.50 याचे ओरिजिनल हे जे माप आहे हे ओरिजिनल मापाची आकृती इथे पूर्ण तयार करून सांगितलेली आहे। कोणत्या पण प्रकारच्या टेक्निकचा ब्लाऊज मध्ये आपल्याला हा मागील भाग एकसारखाच कटिंग करायचा असतो। खाली आपले हे जे मापे आहेत ते मापे चेंज होत राहते। आता सर्वात अगोदर आपल्याला मागील भागाची कटिंग करण्याच्या आधी आपल्याला ब्लाऊजची घडी टाकायची असते। आता ब्लाऊजची घडी आपल्याला कशा पद्धतीने टाकायची असते ही जी आपल्याला अगोदर आपल्याला निश्चित करायचे असते की आपल्याला पाठीमागे हुका पाहिजे की समोर हुका पाहिजे। पण जर आपल्याला पाठीमागे हुका लागत असेल, ही जी खुली बाजू आहे ही खुली बाजू आहे ही खुली बाजू आपल्या समोर ठेवायची असते ह्या बाजूने। जर आपल्याला समोर हुका लागत असेल तर ही बंद बाजू आहे, ही बंद बाजू आपल्याला हे आपल्या बाजूने ठेवायची आणि ही खुली बाजू आहे ही खुली बाजू आपल्याला वरच्या बाजूने ठेवायची असते आणि ह्या बाजूने आपल्याला हा जो कटिंगचा भाग असतो तो आपल्याला ह्या बाजूने अशा पद्धतीने अशा रीतीने आपल्याला ब्लाऊज साठी घडी टाकायची असते। आता ब्लाऊजची सुरुवात आपल्याला ह्या खालच्या बाजूने करायची असते। आता खालच्या बाजूने आपला जर हा क्रॉस मध्ये कापड असेल तो कापड आपल्याला सरळ करून घ्यायचा असतो। आधी आपल्याला अशी एक लाईन ओढून घ्यायची। आता लाईन ओढल्यानंतर आपल्याला इथे एक नंबर पाहायचे आहे। आता आपल्या इथे एक नंबर आहे ब्लाऊजची लांबी। आता ब्लाऊजची लांबी आपल्या इथे आहे, आता इथे ब्लाऊजची लांबी आहे 14.50 प्लस 1.25 म्हणजे 15.75 वर आपल्याला कटिंग करायची आहे। आता इथे ब्लाऊजची लांबी 14.5 आहे। आता 14.5 आपल्याला ब्लाऊजची लांबी रेडी यायला पाहिजे आणि वरची शिलाई आणि ही जी खालची शिलाई आहे त्याकरता इथे 1.25 आपल्याला जास्तीचे घ्यायचे आहे। हे आपण 1 किंवा 1.25 आपण हे अंतर घेऊ शकतो। जसे की आपले जर धागा निघणारा कापड जर असेल तर त्या कापडमध्ये आपल्याला 1.25 घेणे जरुरी असते, कारण त्याचे धागे निघतात त्यामुळे आपल्याला 1.25 त्या कापडमध्ये आपल्याला घेणे जरुरीच असते। जर धागे असं कापड जर व्यवस्थित असेल तर तिथे आपण 1 इंच ठेवले तरी चालेल। मी इथे 1 इंच ठेवते म्हणजे ब्लाऊजची लांबी आहे 14.5, रेडी ब्लाऊजची लांबी 14.5 आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस केले म्हणजे 15.5 आपल्याला ही ब्लाऊजची लांबी असायला पाहिजे। म्हणजेच आपल्याला इथे 14.5 प्लस 1 इंच म्हणजे 15.5 हे अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची लांबी घ्यायची आहे। म्हणजेच आपल्याला इथे 15.5 वरती अशा रीतीने मार्किंग करायची आहे। 15.5 ह्या बाजूने ठेवायचे आणि 15.5 आपल्याला ह्या बाजूने अशी सरळ लाईन ओढून घ्यायची। अशा रीतीने आपल्याला ही ब्लाऊजच्या लांबीचे माप टाकायचे असते। आता नंतरचा जो पॉइंट आहे 2 नंबर, मागील टक्स साठी 1 इंच जागा सोडावी। म्हणजे 1 इंच आपल्याला आधी मार्किंग करायची, त्यानंतर आपल्याला कमरचे माप टाकायचे असते। म्हणजेच इथे आपल्याला 1 इंच मागील टक्ससाठी जागा सोडून द्यायची असते। आता नंतरचा जो पॉइंट आहे 3 नंबर, कमरचे 4 भाग करावे म्हणजेच कमरचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1.50 आपल्याला शिलाईसाठी जागा सोडायची असते। म्हणजेच आपण इथे हे 2 नंबरचा जो पॉइंट आहे 1 इंच मागील टक्ससाठी आपण जागा सोडली। त्यानंतर इथे आपल्याला 3 नंबरचा जो पॉइंट आहे कमरचा चौथा भाग करावा। आता इथे कमर राऊंड आहे 30, आता 30 भागीला आपल्याला 4 करायचे असते। म्हणजे यावरती आपल्याला हे 30 भागेला 4 करायचे म्हणजे 7 पॉइंट इथे आता इथे तर काहीच नाही म्हणजे 7.5 आलाय, म्हणजे इथे आपल्याला 0 लावायचा म्हणजे 7.5 अशा पद्धतीने आपल्याला हे 7.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचे आहे। त्यानंतर आपल्याला कमर गोलाईचे माप टाकायचे असते। हे 7.50 आपल्याला अशा पद्धतीने माप टाकायचे। त्यानंतर 1.5 इंच म्हणजे 1.50 आपल्याला शिलाईसाठी जागा सोडून द्यायची। म्हणजेच ही जी शिलाईसाठी जागा सोडलेली आहे ही 1.50 आपल्याला शिलाईसाठी जागा सोडून द्यायची असते। आता नंतर आपल्याला इथे ही जी शिलाईची मार्किंग आहे ह्या लाईन पासून आपल्याला हे पूर्ण ह्या कापडपर्यंत याचा सेंटर काढून घ्यायचा असतो। अशा पद्धतीने आपल्याला याचा सेंटर म्हणजे हा मध्यभाग काढून घ्यायचा असतो।
नंतर ही जी 1 इंच आपण जागा सोडलेली आहे, ही 1 इंच जागा आपल्याला इथे कव्हर करायची. म्हणजे 0.50 ह्या बाजूने आणि 0.50 ह्या बाजूने, म्हणजेच ही 1 इंच जागा आपल्याला इथे कव्हर करायची असते. म्हणजेच ह्या टक्ससाठी आपल्याला हे जागा अंतर आपल्याला अशा पद्धतीने टाकायचे आहे. नंतर 4 नंबर आहे आर्महोलची लांबी म्हणजेच बगलगळ्याचे मार्क. म्हणजे आर्महोलची लांबी त्याला हे 3 प्रकार बोलू शकतो. बगलगळ्याची लांबी किंवा आर्महोलची लांबी, मुंडासुद्धा म्हणू शकतो. हा 4 नंबरचा पॉईंट आहे. आता आर्महोलची लांबी काढण्याकरता आपल्याला कोणत्या छातीचा वापर करावा लागतो? जसे की हे जे माप काढण्यासाठी आपल्याला छातीच्या वरच्या गोलाईचा वापर करावा लागतो, म्हणजेच अप्पर चेस्ट. म्हणजे इथे अप्पर चेस्ट म्हणजे छातीची वरची गोलाई आहे 34.50. तर आपल्याला 34.50 म्हणजे छातीची वरची गोलाई भागेला 6, म्हणजे जे उत्तर येईल तेच म्हणजे आपल्या आर्महोलची लांबी किंवा बगलगळ्याची लांबी हे त्याचे उत्तर होईल. जसे की आपले हे 34.50 भागेला 6 केले म्हणजे 5.75. म्हणजेच आपल्याला इथे हे 34.50 भागेला 6 करायचे, म्हणजेच उत्तर येईल इथे 5.75. आता हे 5.75 आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे आर्महोलच्या लांबीचे माप टाकायचे. आता ह्या लाईनपासून आपल्याला 5.75 वरती अशी एक मार्किंग करून घ्यायचे. आता इथे जेवढे माप आलेले आहे तेवढेच माप आपल्याला इथे टाकायचे आहे. आपण हे जर मार्किंग केले तर आपली ही लाईन क्रॉसमध्ये जाणार नाही. आता इथे हा 5 नंबरचा जो पॉईंट आहे अप्पर चेस्ट म्हणजे छातीची वरची गोलाईचा चौथा भाग करायचा असतो, प्लस त्यामध्ये आपल्याला 1.50 शिलाईसाठी जागा सोडायची. जसे की आपल्या छातीचे वरच्या गोलाईचे माप आहे 34.50 भागेला 4 करायचे, म्हणजे 8.82. म्हणजे 34.50 भागेला 4 म्हणजे 8.62 येईल. 8.62 आपल्याला हे 8 आणि 62 म्हणजे 8.5 आणि 8.62 आपल्याला अशा पद्धतीने हे माप घ्यायचे असते. म्हणजे 8.5 आणि 1 पॉईंट आपल्याला इथे अशा पद्धतीने हे माप टाकायचे. 8.5 आणि 1 पॉईंटवरती अशी मार्किंग करून प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाईसाठी जागा सोडून द्यायची असते. आता नंतर हे जे 2 पॉईंट आहे ह्या 2 पॉईंटला आपल्याला जोडून घ्यायचे. ही झाली आपली वरच्या छातीची वरच्या गोलाईचे माप टाकले आपण इथे. आता हे आपली लाईन आहे, हे शोल्डरची लाईन. आता आपण हे माप काढले. आता शोल्डरचे माप आपल्याला कशा पद्धतीने काढायचे आहे? आता आपल्याला इथे हे शोल्डरचे जे माप आहे ते माप काढण्याकरता आपल्याला इथे छातीची वरची गोलाई भागेला 5 करायची असते. जर आपल्याकडे हा जर फॉर्म्युला असेल, ही जर पद्धत आपल्याकडे असेल तर आपण कोणत्या पण किती पण लहान माप असो या मोठे माप असो किंवा रेग्युलर माप असो, कसे पण माप असो, तर आपण ह्या पद्धतीचा वापर जर त्यामध्ये केला तर आपण हे आर्महोलची लांबी आणि हे शोल्डरचे माप आपल्याला कधीच चुकणार नाही. ह्या पद्धतीचा आपल्याला इथे जास्तीत जास्त फायदा होईल. म्हणजेच छातीची वरची गोलाई हे 34.50 भागेला 5 करायचे. इथे 34.50 भागेला 5 म्हणजे उत्तर येईल 6.90. 6.90 म्हणजे 7ला 1 पॉईंट कमी, म्हणजे 6.90. 7ला 1 पॉईंट कमी अशा पद्धतीने आपल्याला हे शोल्डरचे माप टाकायचे. आता शोल्डरचे माप आपल्याला कशा पद्धतीने टाकायचे? इथे आपण ह्या छातीच्या वरच्या गोलाईचे माप टाकले 8.5 आणि 1 पॉईंट. आता इथे आपला हा सेंटर, इथे जे माप आहे हे लाईन शिलाईची लाईन आहे. ह्या शिलाईच्या लाईनपासून आपल्याला ह्या कॉर्नरवरती पूर्ण ह्या पॉईंटवरती हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आणि 6.90 जिथे येईल तिथे आपल्याला अशा पद्धतीने हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचे. आपल्याला ह्या कापडावरती कशा रीतीने टाकायचे? आता इथे आपण ह्या छातीच्या वरच्या गोलाईचे माप टाकले. नंतर हा जो इथे पॉईंट आला आहे म्हणजे ही शिलाईची लाईन आहे. आता हे जिथे आपले हे 6.90 म्हणजे 7ला 1 पॉईंट कमी येईल तिथे आपल्याला ह्या टेपला थांबवायचे आहे. म्हणजे इथे आपल्याला अशी एक मार्किंग करून घ्यायची आहे. आता 7वा जो पॉईंट आहे शोल्डरचे सरळ मार्किंग करावे आणि समोर 0.75 क्रॉस मार्किंग करावे. ह्याचा 7 नंबरचा पॉईंट आहे
ही जी सरळ लाईन ओढलेली आहे अशी आपल्याला सरळ मार्किंग करायची आहे आणि हे जे 0.75 आपल्याला असे क्रॉसमध्ये मार्किंग करायचे. इथे जेवढे अंतर आलेले आहे तेवढेच अंतर आपल्याला इथे घ्यायचे असते. आता इथे 5ला 1 पॉईंट कमी आलेले आहे, तेवढेच माप आपल्याला इथे घ्यायचे आहे. 5ला 1 पॉईंट कमी. नंतर ही लाईन आपल्याला सरळ ओढून घ्यायची. नंतर 0.75 असे आपल्याला क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची. 8 नंबरचा जो पॉईंट आहे 2.50 इंच रेडी शोल्डरचे माप टाकायचे असते. आता ह्या आकृतीमध्ये पाहायचे आपल्याला 8 नंबर कुठे आहे. आता या शोल्डर 2.50 इंच रेडी शोल्डर घ्यायचे आहे आपल्याला. तर इथे आपल्याला हे जे 2.50 आपल्याला हे अशा पद्धतीने रेडी शोल्डर यायला पाहिजे. 2.50 हे आपले रेग्युलर शोल्डर आहे. जसे की आपण आता 2 इंच पण घेऊ शकतो, त्यापेक्षा कमी पण घेऊ शकतो, पण हे आपले 2.50 हे रेग्युलर शोल्डरचे माप आहे. बाही जोडायसाठी आपल्याला 0.50 आणि 0.25 आपल्याला गळ्याच्या बाजूने जोडायचे. अशा रीतीने आपल्याला हे रेडी शोल्डरचे माप टाकायचे. आपल्याला इथे 0.50 इथे बाही जोडायसाठी अर्धा इंच म्हणजे 0.50 जागा सोडून द्यायची आणि 2.50 आपले रेडी शोल्डर आणि ह्या बाजूने गळ्याच्या बाजूने आपल्याला 0.25 शिलाईसाठी जागा सोडून द्यायची. नंतर इथून आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची. इथे आपल्याला 9 नंबरचा जो पॉईंट आहे गळ्याची रुंदी सरळ मार्क आणि 0.50 इंच डाऊन मार्क. ह्या गळ्याच्या रुंदीच्या बाजूने आपल्याला इथे 0.50 मध्ये अर्धा इंच असे डाऊनचे मार्क करायचे आहे. म्हणजेच इथे 0.50. आता ही लाईन ओढताना आपल्याला इथे ह्या बाजूने चौरस यायला पाहिजे. आता नंतरचा जो पॉईंट आहे 0.75 ते 1 इंच कॉर्नर मार्किंग करावे आणि आर्महोल राऊंडचे मार्किंग करावे. म्हणजेच आपल्याला तर हे अंतर आपण 0.75 किंवा 1 इंचापर्यंत आपण हे मार्किंग घेऊ शकतो. म्हणजेच इथे 0.75 इंच आपल्याला कॉर्नर मार्किंग करायचे. 0.75. ते आपण आता 0.75 इथे हे कॉर्नरचे मार्किंग केले आणि ह्या गोलाईचा आकार द्यायचा असतो. ह्या स्केलच्या पद्धतीने आपल्याला ह्या गोलाईचा आकार आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा असतो. ह्या स्केलला आपल्याला अशा रीतीने ठेवायचे आणि ह्या गोलाईचा आकार आपल्याला द्यायचा. आता 11 नंबरचा जो पॉईंट आहे त्यानंतर आर्महोल चेक करावा आमच्या फ्रंट आर्महोल राऊंड फॉर्म्युल्यानुसार 7.5 आणि 1 पॉईंट. आता इथे हा जो समोरच्या आर्महोल राऊंडचे माप ह्या सगळ्या सर्व प्रकारच्या ब्लाऊजमध्ये आपण ह्या समोरच्या आर्महोल राऊंडचे माप आपल्याला टाकायचे असते. हे माप बघण्यासाठी आपल्याला छातीच्या वरच्या गोलाईचा वापर करावा लागतो. आता इथे छातीची वरची गोलाई आहे 34.50. तर आपल्याला इथे 34.50चा राऊंड पाहायचा आहे किती आहे. म्हणजे 7.5 आणि 1 पॉईंट. म्हणजे 7.5 आणि 1 पॉईंट आपल्याला ह्या राऊंडची गोलाई यायला पाहिजे. आता ही गोलाई आपल्याला कशा पद्धतीने मोजायची. म्हणजे ह्या शिलाईच्या लाईनपासून आपल्याला अशा पद्धतीने ह्या राऊंडच्या गोलाईची माप मोजायची असते. म्हणजे 7.5 आणि 1 पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला हा 7.5 आणि 1 पॉईंट हे पूर्ण गोलाई यायला पाहिजे. आधी आपल्याला हे शोल्डरची जी शिलाई आहे हे शिलाईची मार्किंग करून घ्यायचे. आता आपण हे शोल्डरच्या शिलाईसाठी 0.50 एवढं अंतर सोडून द्यायचे. इथून आपल्याला पूर्ण हे 7.5 आणि 1 पॉईंट अंतर यायला पाहिजे. हे टेपला आपल्याला अशा रीतीने ठेवायचे आणि हे असे पूर्ण माप मोजून घ्यायचे. अशा रीतीने हे पूर्ण गोलाई 7.5 आणि 1 पॉईंट पूर्ण आलेली आहे. आता नंतर हा 12वा जो पॉईंट आहे चेक बॉडी आर्महोल चेक करावा. आता आपल्याला बॉडी आर्महोल चेक करायचा आहे. ही आपण इथे 0.50 इंच बाही जॉईन करायसाठी असे शिलाईची मार्किंग करून घ्यायची आहे.
अशी आपल्याला हे शिलाईची मार्किंग करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ह्या शिलाईच्या लाईनवरती बॉडी आर्महोल चेक करायचा आहे. हा जो बॉडी आर्महोल आहे त्याला आपण मुंडासुद्धा म्हणू शकतो. तो आहे 16. तर आपल्याला इथे हे आर्महोलचे पूर्ण माप इथे 16 आहे की नाही हे पूर्ण चेक करून घ्यायचे. आता ह्या आकृतीमध्ये आपल्याला शिलाईची लाईन सोडून द्यायची आणि हे जे डॉट डॉट केलेले लाईन आहे ही आपली शिलाईची लाईन आहे. हा पूर्ण आपल्याला असा राऊंड चेक करायचा आहे. म्हणजे इथे 8.25 आणि 1 पॉईंट आलेले आहे. मग 8.25 आणि 1 पॉईंट आपल्याला इथे ठेवायचे ह्या शिलाईच्या लाईनवरती. नंतर हा राऊंड आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचा. हे आपले 16.75 आलेले आहे. आता एवढेच माप आपले इथे यायला पाहिजे. आठ 8.25 आणि 1 पॉईंट म्हणजे 8.25 आणि 1 पॉईंट. तर हे 8.25 आणि 1 पॉईंट इथे ठेवायचे. 8.25 हे इथे ठेवायचे शिलाईच्या जागेवरती, शोल्डरच्या शिलाईच्या जागेवरती ठेवायचे. आता इथून आपल्याला हा बॉडी आर्महोल चेक करायचा आहे. म्हणजेच हे 16.75 आलेले आहे. आता इथे जे माप आहे इथे 16 आहे. म्हणजे आपण हे 0.75 आपले जास्त आलेलं आहे. तर एवढे आपल्याला इथे चालेल. कारण आपण जेव्हा हात वर खाली करतो ते आपली पोझिशन एकसारखी राहत नसते. त्यामुळे आपल्याला इथे 0.50 किंवा 75 जास्त आले तरी चालते. नंतर बाहीचे क्रॉस मार्किंग चेक करावे फॉर्म्युल्यानुसार. आपण आर्महोल हा 3 प्रकारे चेक करतो. एक हा आर्महोल झाला आणि दुसरा हा बॉडी आर्महोल आणि तिसरा आता आपण इथे क्रॉस मार्किंगमध्ये चेक करतो. आधी इथे मी एक अशी सरळ लाईन ओढून घेते. त्यासाठी आपल्याला ह्या 4.5च्या बाहीचे माप पाहिजे. म्हणजे जी 4.5ची बाही आहे 4.5ची बाही आहे 13. कारण आपल्याला हे माप आपल्याला 4.5 भले आपण कस्टमरला जर 3 इंचाची बाही बनवायची असेल किंवा ही कोणी स्लीव बनवायची असेल किंवा 3/4 किंवा फुल अशा कोणत्या पण प्रकारची बाही त्यांना बनवायची असेल तरी त्यांना 4.5च्या बाही लांबीचे माप घ्यावेच लागते. कारण हे माप आपल्याला आपल्यासाठी घ्यायचे असते. कारण आपण आपल्याजवळ जर ब्लाऊजचे माप नसेल व्यवस्थित आपण ह्या 4.5च्या बाहीनुसार सुद्धा हे ब्लाऊजचे माप काढू शकतो. आणि हे माप जे आहे आपले माप बरोबर आहे की नाही हे आपण ह्या 4.5च्या बाहीने चेक करू शकतो. इथे एक सरळ लाईन ओढून घेतली आणि इथे बाहीची गोलाई आहे 13. 13च्या अर्धे येईल 6.5. आता 6.5 आपल्याला हे माप इथे टाकायचे आहे आणि इथे हे 4.5च्या बाही लांबीचे माप टाकते. अशा रीतीने 4.5चे माप टाकल्यानंतर अर्धा इंच वर आपल्याला अशी एक निशाण करून घ्यायची असते. इथे आपल्याला कॅप हाईटचे माप टाकायचे असते. आता कॅप हाईटचे माप काढण्याकरता आपल्याला कशाचा वापर करायचा असतो. आता ह्या बाहीच्या मार्किंगमध्ये कॅप हाईटचे माप इथे आपल्याला इथून इथपर्यंत आपल्याला हे कॅप हाईटचे माप टाकायचे असते. आता हे माप घ्यायचे कसे. जसे की इथे कॅप हाईटचे माप काढण्यासाठी आपल्याला छातीच्या वरच्या गोलाईचा वापर करावा लागतो. आणि छातीची वरची गोलाई आहे 34.50 भागेला आपल्याला 10 करायचे म्हणजे 3.45. आता 3.45 म्हणजे 3.5ला 1 पॉईंट कमी. आता हे माप आपले कॅप हाईटचे निघेल. पण आपण इथे 3.5 इंच 3.50 हे माप घेतले तरी चालेल. म्हणजे इथून आपल्याला ह्या कॅप हाईटचे माप टाकायचे असते म्हणजे 3.5 आणि 3.5 इंचावरती अशी एक लाईन ओढून घेते. आता इथे बाहीच्या गोलाईचे माप टाकले. इथे 6.5 आहे. इथे सुद्धा आपल्याला 6.5चे एक मार्किंग करून घ्यायचे. ह्या 6.5 पेक्षा आपल्याला अर्धा इंच जास्त घेऊन घ्यायचे आणि इथून आपल्याला एक अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची. आता ह्या ब्लाऊजचा जो आर्महोल आहे छातीची वरची गोलाई 34.50 ज्याचा आपण चौथा भाग केलेला आहे त्याचा राऊंड आपण बघितलेला आहे. म्हणजे तो जो राऊंड आहे इथे याचा राऊंड 7.5 आणि 1 पॉईंट आहे.
म्हणजे इथे हा 7.5 आणि 1 पॉईंट राऊंड आहे. हा राऊंड मोजून घ्यायचा आणि 7.5 आणि 1 पॉईंटमधून आपल्याला 0.25 मायनस करायचे आहे, म्हणजे 7.25 आणि 1 पॉईंट. तर आपलं ती अशा रीतीने आपल्याला ठेवायची असते. याचा आर्मोल राऊंड आहे 7.5 आणि 1 पॉईंट, त्यामधून आपण 0.25 वजा केले म्हणजे मायनस केले, तर इथे 7.25 आणि 1 पॉईंट हे माप आलेले आहे. आपले असे माप जर येत असेल तर मग आपले जे हे माप आहे हे आपले अगदी व्यवस्थित आहे. आणि इथे आपण हे 0 पॉईंट जसे की आपले इथे आले असते तरी आपल्याला चालले असते, पण हे माप आपले अर्धा इंचापेक्षा किंवा 0.75पेक्षा हे जास्त यायला नको. म्हणजे आपले हे एवढे आले, आपण हे इथपर्यंत घेऊ शकतो. जसे की आपले माप इथे येत आहे, पण आपण अशी सुद्धा घेऊ शकतो, अशी सुद्धा घेऊ शकतो आणि हे 0.75पर्यंत सुद्धा घेऊ शकतो, पण त्यापेक्षा आपण असे क्रॉसमध्ये घेऊ शकत नाही. आता त्यानंतर त्याचा 14वा पॉईंट आहे सर्व मापांसाठी वापरली जाणारी ब्लाऊज कटिंग मागचा भाग मार्किंग. नंतर आपल्याला हा जो मागचा भाग आहे हा पूर्ण मागचा भाग कटिंग करायचा आहे. आता कटिंगची सुरुवात आपल्याला ही खालच्या बाजूने करायची. इथे आपण हे जे डाऊनचे मार्क केलेले आहे त्या बाजूने आपल्याला कटिंग करायची असते. हा पूर्ण मागचा भाग कटिंग करून झालेला आहे. अशा रीतीने हा पूर्ण मागचा भाग हा पूर्ण कटिंग करून झालेला आहे. आता नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हे मागील भागावरती समोरील कटोरी भागाची मार्किंग कशा पद्धतीने करायची आहे हे नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे.